गरीब असेल तर त्याने भक्ती करावी, नामचिंतन करावं, त्याला आणखी काय करावं तर ज्या भगवंताने सारे जगत निर्माण केलं अशा भगवंताचं चिंतन करावं, नामस्मरण करावं, तर त्या जीवनाचं कल्याण होत असतं. किंवा भक्त जीवन हे उद्धार करणारा जीवन आहे. याकरता त्या भक्त जीवनाचा परिचय महाराज थोडक्यात सांगतात की भक्ता येशी जाना जे देही उदास. तर देहाच्या बद्दल त्यांना महत्व नसतं. जसं तुम्हाला सर्वांना महत्व असतं, आसक्ती असते, किती 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 म्हणजे त्याला हेच नाही. काही माणसं एवढं देहाला जोपासतात, एवढं देहाकडे पाहतात, एवढं रंगून जातात. आमचे गुरुवर्य सिंग बाबा सांगत असत, काही माणसं एवढं शरीर सजवतात, एवढं सजवतात की जसं काय पोळ्याचा बैलच करतात. जपू नका, जपा, आपण त्याला प्रमाण ठेवा. अतिरेक नको, कोणत्याच गोष्टीचा अतिरेक नको. तेव्हा जीवनामध्ये संत जीवन फार महत्वाचं, भक्त जीवन फार महत्वाचं. ते कसं असतं तर देहाने उदास असतो. त्यांची फार फार मोठी भावना असते, फार मोठी भक्ती असते. किंवा भक्त जीवन हे अति उच्च जीवन आहे. आपल्या जीवनाचा उद्धार करणारा जीवन आहे आणि जगाला तारणारं जीवन आहे. विठ्ठला याच्याबद्दल ममत्व धरू नका, अति धरू नका. करा, प्रेम करा, पण अतिरेक नको. कारण अति तिथं मग माती आहे. जपू नका असं नव्हे, जपा, पण त्याला काही प्रमाण ठेवा. कारण नको जावो देव भंगा रात्रे माझी त्याची सामुग्री हे अवसनावरी. कारण बळ असेल, शक्ती असेल,